स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून काही गंभीर आरोप देखील पुणे पोलिसांवरती केलेले आहेत, काही खुलासे देखील या पत्राच्या माध्यमातून केलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पीडित तरुणीने सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांची नियुक्ती व्हावी अशा पद्धतीची मागणी देखील या पत्राच्या माध्यमातून प्रधान सचिवांकडे केलेली आहे। याच पत्रासंदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। असीमजी, काय सांगणार? जे पत्र लिहिले 5 पानी पत्र आहे आणि 20 मार्चला हे पत्र राज्याच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आलेलं आहे। या पत्राच्या मध्ये तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळे खुलासे देखील करण्यात आलेले आहेत, काय सांगणार? मला असं वाटतं की बाकीच्या अनेक गोष्टी तिने अनेकदा सांगितलेल्या आहे आणि तिचा या प्रकरणानंतर आलेला अनुभव सुद्धा तिने याच्यात लिहिलेला आहे। काही वाक्यांमध्येच तो लिहिलेला आहे, परंतु मुख्य तिची जी मागणी आहे की माझं म्हणणं कोणी ऐकून घेणार का आणि तिच्या म्हणण्याला काही महत्त्व आहे का, हा तिचा जो प्रश्न आहे तो आर्त आहे, आतून आलेला आहे आणि तो प्रश्न व्हिक्टीम म्हणून आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे। म्हणजे जरी या पत्राचा विषय माझी नियुक्ती सरकारी वकील म्हणून केली पाहिजे असा असेल, तरी माझं काय म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून विशेष सरकारी वकील नेमताना जो पक्षपातीपणा होतो, राजकारण त्याच्यामध्ये होते आणि कोणीतरी एकच व्यक्ती जणू काही विशेष आहे अशा स्वरूपात जे काही सगळं न्यायव्यवस्थेचं कामकाज सुरू आहे ते चांगलं नाही। आर पाटलांना मी भेटलो होतो तेव्हा आणि त्यांना तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं, ते म्हणाले की एक व्यक्ती आहे ते एवढे आग्रही आहेत की आम्ही काहीच करू शकत नाही। मग माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून एक दोन तरी विशेष सरकारी वकील तयार झाले पाहिजे आणि ते आहेत। मी तुम्हाला सांगतो, इतका छान अभ्यास केलेले लोक आहेत। आणि या केसमध्ये पक्षपातीपणा झालाय असं वाटतंय? पक्षपातीपणा हाच आहे की तिचं जर म्हणणं असेल की तिच्या पसंतीचे वकील कोणी असले पाहिजे, तर हा तिचा केवळ मुद्दा नाही, मी हा जनरल म्हणून तुम्हाला सांगतोय की जर एखादी व्हिक्टीम असेल बलात्काराची विशेषतः आणि तिचं जर म्हणणं असेल की माझी केस कोणी चालवली पाहिजे, तिच्या म्हणण्याला अर्थ आहे की नाही हा तिचा प्रश्न महत्वाचा आहे। कारण की केस तिची आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे, केस तिची आहे, बलात्कार तिच्यावर झाला, तिने लिहिला याच्यावर बलात्कार तिच्यावर झालेला आहे, वैद्यकीय चाचणी करताना पुरुषांनी चाचणी तिची केलेली आहे, बलात्कार झाल्यानंतर अनेक पुरुषांना तिला समजून सांगावं लागलाय काय झालंय तिच्यावर, वारंवार ती घटना सांगावी लागलेली आहे, अथकपणे तिने ती सांगितलेली आहे। त्यामुळे या केसमध्ये मग तिची बाजू कोणी मांडायची हे ठरवण्याचा तिचा हक्क जो आहे तो आपण काढून घेतला, तर मग तिला काहीच महत्व नाही का हा तिचा प्रश्न आहे। ती म्हणते की मी या सगळ्या प्रकरणामध्ये, स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का? म्हणजे तिने साधी मागणी केली होती, आम्ही जी केलेली आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि पोलीस कमिशनरकडे केली की तिच्याबद्दल, तिच्या चारित्र्याबद्दल कोणी वाकडं तिकडं बोलू नये, विचित्र बोलू नये, अपमानजनक बोलू नये, एवढं तरी ऑर्डर कराल काय? म्हणजे ही ऑर्डर करण्यासाठी तुम्ही सांगा योगेशजी कोणाचं नुकसान आहे? अशी ऑर्डर केली तर कोणाचं काहीतरी राजकारण आहे? काहीच नाही आहे। यामध्ये एक मुद्दा अजून उपस्थित केलाय की अशा पद्धतीच्या बलात्कार पीडित तरुणींना, महिलांना मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत मदत केली जाते, आर्थिक मदत केली जाते। तिला या संदर्भातला कुठलाही अशा पद्धतीची मदत झाली नसल्याचा सुद्धा उल्लेख या पत्रामध्ये आहे। आतापर्यंत झालेली नाही, पण आम्ही अर्ज केलेला आहे, त्यामुळे आता ते करतील। पण मुद्दा हा आहेच तरी पण की जेव्हा बलात्काराची घटना होते, न्यूजपेपरमध्ये न्यूज येतात, टीव्ही चॅनलवर दाखवल्या जातात, तेव्हा मनोधैर्य योजनेवर काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं किंवा जे मनोधैर्य योजनेमध्ये आर्थिक मदत देणार आहेत त्यांचं हे काम नाही का? ते बातम्या पाहत नाहीत का? ते न्यूजपेपर वाचत नाही का? याला आपण म्हणतो सकारात्मक प्रतिसाद, की सकारात्मक सक्रिय प्रतिसाद त्यांचा असला पाहिजे की आज आम्ही बलात्काराची घटना वाचली, आपण त्याच्यावर अर्जंट मीटिंग बोलवत आहे आणि त्या मुलीच्या परिवाराशी कोणीतरी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला तिला लगेच आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, नंतर मानसिक उपचारासाठी काही मदत अशी द्यायला पाहिजे। असं प्रोएक्टिव्ह त्याला आपण म्हणतो की स्वतःहून काहीतरी करायचं, असं का नाही करत? म्हणजे त्या मुलीनीच परत धडपडत जायचं, तिथं अर्ज करायचा आणि मग हे सांगणार की आमची मीटिंग महिन्यातून एकदा असते, तेव्हा आम्ही ठरवू की मनोधैर्य योजनेचे पैसे किती द्यायचे। म्हणजे हे कसं काय एवढं बधिरता आलेलं जे काही शासन किंवा प्रशासन आहे ते बदलायला पाहिजे। ते मी आत्ताच्या सरकारचं नंतरच्या सरकारचं म्हणत नाही, कोणत्या पण काळामध्ये हे नसलं पाहिजे। एक महत्वाचा मुद्दा होता की तिने आरडाओरड केली नाही अशा पद्धतीचा एक प्रश्न मधल्या काळात उपस्थित देखील केला होता। केंद्रीय गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील या संदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं। मात्र या पत्रामध्ये तिने स्पष्ट म्हटलंय की मी
सगळ्या घटना घडल्यानंतर आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला होता, आवाज माझा खोल गेला, त्यासोबत इतर ज्या बलात्काराच्या घटना माझ्या डोळ्यासमोर आल्यात, तिने जीव वाचवण्यासाठी अशा पद्धतीचा हा सगळा प्रयत्न केला होता, हा देखील मुद्दा याच्यामध्ये. तिने सांगितलं होतं की मी सुरुवातीला आरडाओरडा मी केला होता, पण त्याच वेळेस तिच्या नजरेसमोर खूप जण आले ज्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्यांनी विरोध केला. तेव्हा बलात्कार होताना विरोध केल्यामुळे त्यांना मारून टाकण्यात आलं, जखमी करण्यात आलं, गुप्तांग त्यांचे फोडण्यात आले. हे सगळं तिने वाचलेलं आहे, तिला माहिती आहे. मग तिला जर वाटत असेल की आपण असा विरोध आता केला तर हा माणूस काहीतरी इजा करेल, आपल्याला जीवाला आपल्या बेतेल, त्यापेक्षा आपण काय असेल ते करू द्या आणि आपण इथून सुटका करून घ्यायची, जिवंत राहायचं, हे ठरवलं असेल तर ते प्रत्यक्ष घटना घडताना तिने काहीतरी ठरवलेलं असते. त्याचं महत्त्व आपण का नाही समजून घ्यायचं संवेदनशीलपणे, हा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा तिला आता ती काउन्सिलरची पण मदत घेते, आम्ही तिला पाठवलं आहे काउन्सिलरकडे, अत्यंत ज्येष्ठ काउन्सिलरकडे. तर त्यांनी सांगितलं की ते खूप चांगल्या पद्धतीने बाहेर येत आहे त्याच्यातून. आणि त्यांनी मला 2 गोष्टी समजवल्या की एक असते फ्लाईट, म्हणजे जेव्हा अशी घटना घडते दुःखद किंवा अत्यंत हिंसक आपल्यावर काहीतरी हल्ला होतो, तेव्हा माणसाच्या शरीरातून आपोआप, डोक्यातून आपोआप 3 प्रकारच्या काय म्हणतो त्याला आपण रिॲक्शन्स येतात. एक असते फ्लाईट, दुसरी असते फ्लाईट आणि तिसरी असते फ्रीज. आता हे फ्लाईट हे काय आहे की पहिलं असते फ्लाईट म्हणजे लपून बसणे, दुसरं फ्लाईट असते ते म्हणजे पळून जाणे त्या घटनास्थळापासून, आणि तिसरं असते फ्रीज होणे, म्हणजे असं बधीर होणे आणि काहीच आपण आवाज निघू शकत नाही, एवढी शिथिलता येणे आणि आपलं शरीरच सगळं लॉक होऊन जाणे. तर ती त्या तिसऱ्या स्टेजमध्ये गेली होती त्यावेळेस, आणि त्यामुळे ती नंतर काहीच बोलू शकली नाही. तिचा आवाजच तिने सांगितलं होतं की खोल गेला, आवाज निघूच शकत नव्हता. पण मग नंतर तिने जे लिहिलं आहे की 2 वेळा अशा प्रकारे शारीरिक संबंध, तिसऱ्यांदा देखील अनैसर्गिकपणे, तिसऱ्यांदा त्यांनी अनैसर्गिक काहीतरी प्रयत्न केला, तेव्हा मात्र तिने जोर लावून त्याला ढकललं आणि मग तो निघून गेला तिथून, गाडीतून, त्या बसमधून. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे की घटनेनुसार प्रत्येक व्यक्ती त्या घटनेमध्ये जी इन्व्हॉल्व असते त्यांच्या हिमतीनुसार, त्यांच्या कुवतीनुसार, तो अत्याचार सहन करण्याच्या पात्रते आणि क्षमतेनुसार ते लोक रिॲक्शन देत असतात. मग तिच्या रिॲक्शनला आपण सगळ्यांनी खोटं म्हणायचं, अशी कशी तू शांत बसली असं म्हणायचं, हे प्रश्न विचारणंच असंवेदनशील आहे. तर हे सगळं जे काही पत्र आहे, हे सगळे पत्रातले मुद्दे आहेत आणि प्रधान सचिव जे विधी आणि न्याय विभागाचे आहेत त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे. आता प्रधान सचिव या पत्राच्या नंतर काय नेमकं निर्णय घेणार, यासह पत्रावरती काही कारवाई होणार का, हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.